महाराष्ट्र में रहना है तो मराठी आनार पाहिजे। दादागिरी करणार, यूपी बिहारी मध्ये दादागिरी करणार आणि इथे येणार आणि ते हट्टाने जिद्दीने म्हणणार नहीं नहीं मेरे को मराठी नहीं आता है, मैं सीख नहीं सकता, क्यों सीखूंगा। महाराष्ट्र मध्ये आहे तो महाराष्ट्रीयन आणि मराठी यायलाच पाहिजे। एजंट लोकांना पकडतात आरटीओचे, त्यांना 2 पैसे देतात आणि आपलं बॅच काढून घेतात। नमस्कार, मी सूरज पवार स्वागत करतो तुमचं कुलाबा न्यूज 24 मध्ये। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 मे ते 15 ऑगस्ट म्हणजे जवळजवळ 105 दिवसांचा कालावधी दिला होता अमराठी टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी। सोशल मीडियावरती सध्या एक रील चांगलीच व्हायरल होते, ज्यामध्ये एक अमराठी टॅक्सी रिक्षा चालक असं म्हणतोय की आम्ही मराठी बोलणार नाही। म्हणजे ही दादागिरी आहे का? आम्ही मराठी बोलणार नाही, आम्ही मराठी शिकणार नाही, किंवा आम्ही जर सोडून गेलो तरी ते मराठी लोक तितक्या प्रमाणात टॅक्सी रिक्षा चालू शकणार नाही, असं त्यांचं म्हणणं होतं। आज 12 ऑगस्ट आहे, 15 ऑगस्टला जवळजवळ 2 ते 3 दिवस राहिलेत। नक्की काय ग्राउंडवरती रिॲलिटी आहे हेच जाणून घेण्यासाठी आज आपण कुलाब्याच्या रस्त्यावर उतरलो आहोत। आपण फिरणार आहोत, टॅक्सीवाल्यांशी संवाद साधणार आहोत, नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे याबाबत, ते मराठी शिकतायत का, शिकलेत का, किंवा या सरकारच्या निर्णयावर त्यांचं काय म्हणणं आहे, आज आपण थेट जाणून घेणार आहोत। बोल दादा नमस्कार। नमस्कार, तुमचं नाव? माझं नाव जितेंद्र लक्ष्मण कदम, मी गिरवलीकर आहे। मी एवढंच सांगू शकतो मराठी पोरांना की तुम्ही जे 1500, 1200, 10,000ची नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा बॅच काढा, टॅक्सी बॅच, आणि काळी पिवळी टॅक्सी घ्या आणि ती ऑनलाईनला लावा। AC वाली तुम्हाला ऑनलाईनसुद्धा मारता येणार आणि प्रायव्हेटसुद्धा भाडे मारता येणार। आपले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी असा जो नियम काढला, ज्यांना मराठी येणार नाही तर त्यांचं लायसन काय रद्द करणं असं म्हणाला, आणि परमिट काय आहे ते हे केलं ते त्या चांगलं केलं। पण पूर्वीपासून जे 50-60 वर्षापासून जे यूपी बिहारी राहतात आहे ते महाराष्ट्रीयन लोकांबरोबर एकत्र राहिलेले आहे आणि अजूनही राहतात आहे। त्यांची बोली भाषा आहे, मराठी सुद्धा आहे आणि हिंदी सुद्धा आहे। पण महत्त्वाचं काय माहिती, जे स्वतः स्थानिक असन ते यूपी बिहारी तर त्यांना सरकारने प्रोत्साहन द्यायचं। पण जे नवीन नवीन आलेले असन दादागिरी करणार, यूपी बिहारी मध्ये दादागिरी करणार आणि इथे येणार आणि ते हट्टाने जिद्दीने म्हणणार नहीं नहीं मेरे को मराठी नहीं आता है, मैं सीख नहीं सकता, क्यों सीखूंगा। असं तसं उलटं सुलटं बोलत असन ते त्यांना सस्पेंडच करून टाका। तर आताचे मी स्वतः महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ या संघाचा आहे ना, मी टॅक्सी युनियनचा टॅक्सी प्रमुख आहे, स्टँड प्रमुख आहे। लोढा टॅक्सी स्टँड माझा आहे, मी NM जोशीचा स्टँड त्यासाठीला माझा स्टँड आहे। पण माझ्या टॅक्सी स्टँडमध्ये बहुतेक लोक यूपी बिहारी आहे, महाराष्ट्रीयन कमी आहे। पण जे यूपी बिहारी आहे जास्त करून यूपीवाले आहे ते चांगले मराठी बोलतात। ते लहानाचे मोठे झालेले माझे मित्र सुद्धा आहे, उलट माझ्यापेक्षा चांगले बोलतात मराठी यूपीवाले। हा फक्त हे झारखंडी बिहारीवाले हे काय एवढे शिकलेले नाही। हे काय करतात, एक आला टॅक्सीवाला तर 10 जणांना घेऊन येतात आणि त्यांना टॅक्सी लाईन धुवायला लावतात, गाड्या धुवायला सांगतात टॅक्सीमध्ये आणि त्यांना टॅक्सी शिकवतात। त्यांचा इथे बॅच नाही काय नाही, पण ते लोक काय करतात, झारखंडी बिहारीवाले हे लोक आहे ना टॅक्सी लाईनमध्ये धुतात, हात साफ करतात आणि मग एजंट लोकांना पकडतात RTOचे, त्यांना 2 पैसे देतात आणि आपलं बॅच काढून घेतात। आधार कार्ड पण इथलंच बनवतात, जिथे भाड्याने राहतात ना तिथेच आधार कार्ड बनवतात ते। त्या हिशोबाने ते आहे ना आपल्या मुंबईमध्ये जास्त झाले झारखंडी बिहारी, यूपीवाले पण झालेलेच आहे। पण यूपीवाले आहे ना एवढे समजदार आहे की ते कुणाच्या एवढं नादी लागत नाही, समजदार आहे। पण काही यूपीवाले जे आता आलेले नवीन तरुण पोरं त्यांना माज आलेला आहे, आणि जे जुने वयस्कर आहे ना 50, 60, 70 वर्षाचे ते लय समजदार आहे, चांगली लोक आहे। त्यांच्या विरोधात कधी सरकारने वाईट बोलू नका, कारण की आपले भावच आहे, ते आपले हिंदू लोक आहे। मराठी ही शिवाजी महाराजांच्या काळातली आहे भाषा, हिंदी भाषा ही शिवाजी महाराजांच्या काळातली नाही, संस्कृत भाषा ही, आणि हिंदी ही नंतर आली आहे। आपण स्वतः हिंदी बोलतो सर्व देशामध्ये, म्हणून आपण तिला राष्ट्रभाषा समजतो। हिंदी ही आपली राष्ट्रभाषाच नाही आहे, चुकीचं आहे ते। फक्त महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये मराठी प्रत्येक राज्यामध्ये आहे ना त्यांच्या राज्यानुसार भाषा बोलली जाते। आणि मराठी पोरांना एवढं सांगतो की तुम्ही नोकरी करू नका, हाऊसकीपिंगची किंवा घरकाम,
शेठ लोकांकडे घरकाम करतात, त्यांच्याकडे 10,000 15,000साठी 24 तास राहतात. हे सोडून द्या तुम्ही नोकरगिरी. स्वतः ह्या लाईनीमध्ये या, ड्रायव्हर लाईनीमध्ये तुमचं पोटपाणी व्यवस्थित चालन. मेहनत करा फक्त. आणि लायसन हे पहिला लायसन काढा आणि RTOला जाऊन बॅच पण काढा. आता आपले भारत टॅक्सी म्हणून निघाली आहे, त्यांच्याकडे टॅक्सी भेटत आहे, लोन बिन भेटत आहे. त्यांच्याकडून पण होत असेल तर तुम्हाला काढता येईल तेवढं काढा. पण स्वतःच्या पोटावर लात मारू नका. आणि दादागिरी, गुंडागिरी, टपोरीगिरी हे सोडून द्या. आईवडिलांच्या जीवावर खाणं सोडून द्या. शिक्षण घ्या पहिला. बाबासाहेबांनी जे शिकवलं आहे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. याप्रमाणे तुम्ही चाला. एवढंच मी बोलू शकतो. प्रयास तो आदमी कर ही रहा है कि वो मराठी सीखने के लिए सीख रहे हैं, अभी बोल भी रहे हैं. बहुत आदमी अभी देखिए बहुत जगह पर ऐसा है कि स्कूल भी चालू हो जाकर वहाँ सीख रहे हैं, एथी कर रहे हैं सब कुछ. सरकारकडून शिकण्यासाठी पण संधी दिलेली आहे. हां. तुम्ही लावलाय क्लास वगैरे? हाँ लावले. शिकताय तुम्ही? हो. जे टॅक्सीमध्ये बसतात प्रवासी, भाडेकरू जे टॅक्सीमध्ये बसतात ते काय बोलतात? कुठल्या भाषेत बोलतात जास्त करून? जास्त करो हिंदी बोलते. हिंदीतच बोलतात म्हणजे हां. मराठी असेल तरी हिंदीत बोलतात? हाँ हिंदी बोलते. कोई कोई ऐसा मराठी में सांगते. हां. तर तुम्हाला समजतं मराठी? हाँ समझते हमें. त्यांनी काय सांगितलं असेल मराठीमध्ये कुठला address समझते सांगितला? हाँ समझते. बरं. तुम्ही किती शिकलाय मराठी? आणि म्हणजे आता जर माझ्याशी तुम्ही बोललात मराठीमध्ये 2 शब्द तर तुम्ही काय बोलाल मराठी? तुम्ही किती शिकलाय तरी? मी 5-6 दिवस आम्ही तो गेला स्कूलमध्ये शिकायला. हां. हे सगळं शिकवते की उज्ज्वलसाठी जायचं, लॅब राईट करायला हिंदीमध्ये जसे कहते लॅब राईट, तो मराठीमध्ये कहते उज्ज्वलसाठी जायचं, डबासाठी गाडी घेऊन जायचा, कुठे तुम्हाला जायचा, ये सब सिखाते सब. कोई अगर मराठी से पूछा एड्रेस पता तो उसको जवाब देते मराठी में. ऐसा है कि नहीं जवाब नहीं देते. अच्छा उसको वो मराठी में बोला तो हिंदी वाला नहीं समझता है. समझता सब है मराठी भाषा में है. पूरा भाषा आदमी को आता नहीं, समझिए. पूरा भाषा आदमी को आता नहीं, बाकी आदमी को सब भाषा आता है सब. वो अगर मराठी में बोला कि इधर जाना उधर जाना, इकडे जायचा, लोकल जायचा, ये सब वो लोग बोलते हो, सब समझते सब हम लोग. ऐसे कि नहीं समझते सो. दादा नमस्कार. नमस्कार दादा. नाव काय तुमचं? आमचं नाम सुभाषचंद्र गुप्ता. सुभाषचंद्र गुप्ता. कधीपासून टॅक्सी चालवत आहे? अरे मी 20 वर्ष झालं आम्हाला. 20 वर्ष झालं. बरं. परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईक. त्यांनी 1 मे ते 15 ऑगस्ट पर्यंत म्हणजे 105 दिवसचा टाइम दिला होता मराठी शिकण्यासाठी तुम्हाला. हो हो. मग तुम्ही शिकताय मराठी? हो शिकता ना, बरोबर शिकता. हो थोडा बहुत येत आहे, जास्त नाही येत पण थोडा बहुत येत आहे. बरं. हां कस्टमर जेव्हा बसतात तेव्हा तुम्ही कसं बोलता? हां या बसा. म्हणजे मराठीमध्ये बोलता की? हां मराठीमध्येच बोलतो ना. या बसा. काय हिंदीमध्ये एवढा लवकर येत नाही. आता या बसा आम्हाला येत आहे, यासाठी मी बोलतो की या बसा. बरं. प्रशासनाने आहे ना स्कूल पण दिलेत RTO मध्ये? हो दिलेलं आहे. हो दिलेलं आहे. हो काल मी ॲडमिशन केलं आहे. अच्छा. परेलला. एखादा क्लास तुम्ही अटेंड केला का? हा एक केला. काय शिकू म्हणजे कसं पद्धतीने? हा ते बोलतो की येऊन बसा, मीटर चालू केला की नाही केला. हा चालू केला बाबा, चला आता आम्हाला लवकर जायचं. काय करू आता, पुढे ट्रॉफिक आहे. हा ट्रॉफिक निघणार, आपण लवकर जाऊया. हा हेच फक्त हे सगळं सांगितलं. बरोबर. हो. आता एक प्रश्न असा आहे की तुमच्या टॅक्सीमध्ये जी मराठी माणसं बसतात हो ती तुमच्याशी मराठीत बोलतात की हिंदीमध्ये बोलतात? नाही हिंदी पण बोलतात आणि मराठी पण बोलतात. हा मग तुम्ही त्यांच्याशी त्या हा भाषेत? त्या भाषेत बोलतात. दादा एक शेवटचा प्रश्न. हा जो निर्णय घेतलाय, हा जो डिसिजन घेतलाय की मराठी आलंच पाहिजे महाराष्ट्रामध्ये, याबद्दल काय म्हणतात? हा यायलाच पाहिजे ना. महाराष्ट्रामध्ये आहे तर महाराष्ट्रामध्ये आहे तो महाराष्ट्रीयन आणि मराठी यायलाच पाहिजे. तुम्ही शिकताय मराठी? हा मी शिकताय? हा शिकते ना. क्लास लावून म्हणजे सरकारतर्फे, प्रशासनातर्फे जे मराठी शिकायला क्लासेस वगैरे चालू केले तिथून शिकताय की तुम्ही घरून नाही किंवा मी कुठून? असा मी मराठी बोलतो बसाच आहे. ते बघा ते मराठीमध्ये बोलतायत कस्टमर्सशी. मी नाम जयशंकर पांडे आहे. मी मराठी बोलतो इथं पण. मी 96 वर्षाला टॅक्सी चालतो. हाँ महाराष्ट्र में रहना है तो मराठी आना पाहिजे, या आयलाच पाहिजे. या आता सरकारकडून मराठी शिकण्यासाठी RTO मध्ये क्लास पण आहे, स्कूल सुरू आहे. या तुम्ही जाता? मी जाणार आहे, शिकणार पाहिजे. मराठी बोलतो मी पण. हां महाराष्ट्र में
रहना है तो मराठी बोलणार आहे. ओके. या आणि या निर्णयाबद्दल काय सांगाल? नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. मराठी बोलणार आहे तो आहे. समजा मी एक प्रवासी आहे, मी तुम्हाला विचारतोय दादा टॅक्सी खाली आहे का? खाली आहे, बसा तुम्ही. मला दादरला जायचं आहे. या मी छोडतो तुला. किती रुपये होतील? 200. 200. या म्हणजे आता तुम्ही मराठीत बोलता. या आणि ते जे बसतात कस्टमर ते मराठीत बोलतात की ते तुमच्या हिंदीमध्ये बोलतात जे बसणार आहे? हिंदीवरती बोलतो, मराठीवरती बोलतो, ओके. इंग्लिशवरती बोलतो. ओके. हां, तो मी बराबर सांगतो. बरं. हाँ, पैसेंजरवरती मी बराबर सांगतो. उसी घरीवरती छोडतो, ऑफिसवरती छोडतो, स्टेशनवरती छोडतो. नो प्रॉब्लेम.